पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या 2 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त। अनंतनागमधील दहशतवादी आसिफ शेख आणि आदिलचं घर जमीनदोस्त। सुरक्षा दलाची मोठी कारवाई। पहलगाम हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर गोळीबार। पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केल्याची माहिती। भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर। भारतीय सैन्याचा राजस्थानमध्ये युद्ध सराव। भारत फ्रान्सकडून आणखी 26 राफेल विमानं खरेदी करणार। फ्रेंच राजदूतांच्या उपस्थितीमध्ये करारावर स्वाक्षरी होणार। गृहमंत्री अमित शहांची सर्वच राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ परत पाठवण्यासह संबंधित व्हिसा रद्द करण्याचे आदेश। विरोधी पक्षनेते राहुल गांधी जम्मू काश्मीर दौऱ्यावर। राहुल गांधींकडून जखमींची विचारपूस। मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेत दहशतवादी हल्ल्याचा आढावा घेतला। आदिल शहाच्या कुटुंबियांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा संवाद। आदिल शहाच्या कुटुंबियांना शिंदे घर बांधून देणार। पहलगाममध्ये पर्यटकांना वाचवताना आदिल शहाचा मृत्यू। ठाण्यातील घोडबंदर मार्गावर उद्यापासून 100 तासांचा मेगा ब्लॉक। गायमुख घाटामध्ये कामासाठी रात्री 1 ते मंगळवारी रात्री 1 पर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार। भिवंडी मार्गे वाहतूक वळवणार। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पारा 45.9 अंश सेल्सिअसवर। वाढत्या तापमानामुळे व्याघ्र प्रकल्पातील दुपारच्या सत्रातील सफारीच्या वेळेत बदल। आता दुपारी 3 ते संध्याकाळी 7 या वेळेत सफारी होणार। ठाण्यात आज रात्री 12 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार। जलवाहिनीच्या देखभालाच्या कामासाठी काल रात्रीपासून पाणीपुरवठा बंद। परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिस्टन पूल आज रात्री 9 वाजल्यापासून बंद। नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे 2 वर्षांचा काळ लागण्याची शक्यता। वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्गाची व्यवस्था।